नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मध्ये शिकवल्या जाणाऱ्या प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर PPO या ट्रेडविषयी त्याचा परिचय आणि त्या ट्रेडची माहिती आपणासाठी घेऊन आलेलो आहे। मी जयराम ससाने आपणास आवाहन करील की आपण माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ असतील, एज्युकेशनल व्हिडिओ असतील, व्यवसाय प्रशिक्षणाशी संबंधित व्हिडिओ असतील, त्यांचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला आपण हिट करावं। तर विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश हे इयत्ता 10वीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी सुरू होत असतात। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता 10वीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून आपण केंद्रीय आधारभूत प्रवेश प्रक्रिये पद्धतीने प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर PPO या व्यवसायामध्ये आपण प्रशिक्षण घेऊ शकता। या व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ट्रेडचं नाव आहे प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर PPO, हा त्याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो। कोर्सचा कालावधी आहे 1 वर्ष। शैक्षणिक पात्रता 10वी पास। या कोर्समध्ये काय शिकवलं जातं? प्लास्टिक प्रकारांची ओळख, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेट इत्यादी, प्लास्टिक प्रोसेसिंगच्या पद्धती, इंजेक्शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, एक्सट्रक्शन, कॉम्प्रेशन मोल्डिंग इत्यादी, मोल्ड व डाय यंत्रणेची माहिती, मोल्डिंग मशीनचे ऑपरेशन व देखभाल, प्रोडक्शन प्रक्रियेत गुणवत्ता व नियंत्रण, सेफ्टी मशीनिंग बेसिक्स आणि मापन साधने, प्लास्टिक उत्पादने तपासणे आणि फिनिशिंग करणे, इंडस्ट्रियल प्रॅक्टिकल मध्ये कामाची यंत्रणा कशा पद्धतीने राबवता येईल याचाही अभ्यास या कोर्समध्ये आपणास शिकवला जातो। प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर हा कोर्स आपण पूर्ण केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी आपणासाठी उपलब्ध आहेत त्या याप्रमाणे आहेत। प्लास्टिक प्रोसेसिंग उद्योग, इंडस्ट्रियल इंजेक्शन मोल्डिंग कंपन्यांमध्ये, ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, पॅकेजिंग, मेडिकल डिव्हाइसेस क्षेत्र, खेळणी, घरगुती वस्तू उत्पादन कंपन्या, मोल्डिंग ऑपरेटर, प्रोडक्शन हेल्पर, क्वालिटी कंट्रोल विभाग, स्वतःचं युनिट आपण मोल्डिंग वर्कशॉप सुरू करू शकता। या रोजगाराच्या संधी आपणासाठी हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध आहेत। यानंतर यामध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या जॉब रोल निभावू शकता? प्लास्टिक मशीन ऑपरेटर, मोल्डिंग मशीन टेक्निशियन, प्लास्टिक प्रोडक्ट क्वालिटी चेकर, मशीन मेंटेनन्स असिस्टंट, प्रोडक्शन हेल्पर। प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर PPO हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपणास ज्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहे त्या याप्रमाणे आहेत। आपण शिकाऊ उमेदवारी करू शकता। अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पॉलिमर इंजिनिअरिंग, CPET, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेसही आपण करू शकता। ITI नंतर किंवा खाजगी सरकारी क्षेत्रात स्किल वाढवण्यासाठी आपण ट्रेनिंगही देऊ शकता। या कोर्स नंतर जो सरासरी पगार आपणास मिळू शकतो, सुरुवातीला 8,000 ते 12,000 दरमहा, अनुभवानुसार 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त। CPET मधून डिप्लोमा घेतल्यास आपल्या स्किल मध्ये वाढवून आपणास अधिक पगार मिळू शकतो। या व्हिडिओमध्ये आपणास दिसत आहे की जे प्रशिक्षणार्थी आहे प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या व्यवसायातील प्रशिक्षणार्थी हे इंजेक्शन मोल्डिंग मशीन कशा पद्धतीने हाताळावी हे या ठिकाणी बघत आहे। या ठिकाणी आपल्याला दिसतंय की हा प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या मशिनरी वापरल्या जातात त्या मशीन्स या ठिकाणी आपणास दिसत आहे की ज्यावर प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी प्रात्यक्षिक करू शकतात। या ठिकाणी आपल्याला या ॲनिमेशन मध्ये दिसत आहे
की वेगवेगळ्या प्रकारच्या इंजेक्शन मोल्डिंग मशीन कशा पद्धतीने वापर केला जातो, की ज्याद्वारे अनेक प्रकारच्या ज्या प्लास्टिकचे जे प्रकार आहेत त्या प्रकारापासून वेगवेगळे जे प्लास्टिकचे जे साहित्य असेल, प्लास्टिकच्या खुर्च्या असतील, बॉल्स असतील, बॉटल्स असतील, अनेक प्रकारचे प्लास्टिकच्या वेगवेगळ्या प्रकारापासून जे साहित्य केलं जातं ते या अत्याधुनिक मशिनरीमध्ये तयार करण्यात येतं. धन्यवाद.